सो आज मी जे बॅलन्स करते आहे इथे यांना पेन आहे आतमध्ये. सो त्यांचा जो आज कोऑर्डिनेट्स आले आहेत ते किडनी टू हार्ट आलेलं आहे. ओके, आणि ही इज मच बेटर. तर आता आपण इथला हा जो मसल आहे याचं कनेक्शन जॉ सोबत आहे तो आपण करणार आहे. ओके, सो हा स्पेसिफिक मोड आहे. 2 बोटं असे करा आणि इथे जॉला ठेवा. ओके, आणि सोर्स हा रिलॅक्स ठेवा. सोर्स पॉईंट विथ धिस. हात खाली गेला म्हणजे बॉडीला हा मोड पाहिजे आहे. प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी आहे. क्लिक करा, तुम्ही क्लिक करा. हां, हात खाली ठेवा. ओके, थांबा, हलू नका. आता नाव विल चेक कोणत्या ऑर्गनमध्ये इम्बॅलन्स जास्त आहे. सो आता मी बघते दिस हे अलार्म पॉईंट्स आहे. वी कॅन ॲक्सेस इलेक्ट्रिकली टू द ऑर्गन्स विच आर इनसाइड. सो हा त्यांचा लंग्सचा अलार्म पॉईंट झाला. त्याच्यानंतर हा पेरिकार्डियम, हार्ट, लिव्हर, गॉल ब्लॅडर, स्प्लीन, किडनी. ओके, प्रायोरिटी आहे. क्लिक करा. सो किडनी अलार्म पॉईंट त्याचं सोर्स म्हणजे इथले जो मसल आहे याचं अटॅचमेंट जॉसोबत आहे. म्हणजे पेल्विस आणि जॉ हे जेव्हा आपण वूममध्ये होतो त्यात दोघांचं एकच ओरिजिन होतं आणि मग ते सेपरेट झालेलं आहे. सो ऑलवेज अवर पेल्विस इज कनेक्टेड विथ अवर जॉ. ओके, सो यांचं आलेलं आहे आणि मसल यांचा आलेला आहे लॅटरल टेरिगॉइड. हा बघू शकता, हा इनसाइड जॉच्या आतमधला आहे. सो हा मसल मी रिलीज देणार आहे आणि आपण बघू आता किडनी फॅसिलिटेटेड आहे की इनहिबिटेड आहे. तर दिस इज किडनी 6 पॉईंट मी चेक करणार आहे. अफेक्टेड आहे, हात खाली गेला, इट इज फॅसिलिटेटेड. सो किडनी एनर्जेटिकली इज वर्किंग टू हार्ड. मग किडनीच्या असोसिएटेड जे इश्यूज असतात की पाणी शरीरात राहत नाही आणि फिअर राहतो, ह्या त्यांच्या शरीरात राहतो. त्याच्यामुळे एक मसल तो टाईट राहतो आणि हे क्रोनिकली बरेच वर्षांचं आहे. त्याच्यानंतर त्यांना पेन सुरू झालं आहे. सो किडनी पॉझिटिव्ह नेगेटिव्ह. ओके, मी न्यूट्रल टच केला, इट इज अफेक्टेड. सो इट इज फॅसिलिटेटेड, दिस इज पॉझिटिव्ह. सो आता याचे अलार्म पॉईंट्स जे आहेत त्याला मी ॲक्टिवेशन देणार आहे टायचिननी. हे आमचं इन्स्ट्रुमेंट आहे, याच्याने आपण त्या एनर्जी त्या पॉईंट्सला देतो. जवळून दाखव सोबत. दुखतंय हा पॉईंट? हां, पेन आहे बघा इलेक्ट्रिकली. त्याच्यानंतर याचं पॉईंट दुसरं बॉडीचं म्हणजे आता हा चार्ट आहे त्यांनी सांगितलं हा पॉईंट पेनफुल आहे. सो इलेक्ट्रिकली इम्बॅलन्स झाला आहे आणि आपण आता सध्या इतकं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये आहे की हे बॉडीमध्ये सगळे डिस्फंक्शन होऊन राहिलेले आहेत आणि आपल्याला मग ते खूप स्टॅग्नंट झाल्यानंतर आपल्याला कळून येतं की काही डिझीज फॉर्म होतो. सो वी आर बॅलन्सिंग किडनी मेरिडियन इन हिज केस आणि इट इज थ्रू हिज जॉ. तर हे पॉईंट्स हे सर्वात हायर लेवल ऑफ करेक्शन आहे अप्लाइड फिजिओलॉजीमधलं. ओके, नाव लेट्स चेक स्ट्रेस रिसेप्टर्स त्यांचे किती ॲक्टिवेटेड आहे. So lot of stress. So I am now deactivating the stress receptors so that his stress regarding his issue will come down. डोळे बंद ठेवा. जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो यू कॅन ट्राय दीज. आता ते फक्त आम्ही मसल टेस्टिंगने बघितलं विच डायरेक्शन वी नीड टू डू. सो यांच्या केसमध्ये दोन्ही डायरेक्शनमध्ये करायचं आहे. बट इथे जेव्हा म्हणजे आपल्याला कोणी असं हात ठेवून म्हटलं की सगळं बरं होऊन जाईल आपल्याला ऑटोमॅटिकली चांगलं वाटतं. सर बरं वाटलं का तुम्हाला है ना? हां. सो दीज स्ट्रेस रिसेप्टर्स डिॲक्टिवेट होऊन जातात या टेक्निकमध्ये. नाउ विल चेक न्यूरोवॅस्क्युलरमध्ये त्यांचा इश्यू आहे न्यूरोलिम्फॅटिक्स. ओके, सो लिम्फॅटिक्स रिलेटेड विथ
इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ किडनी दे आर अफेक्टेड. ही मोड यांची पॉझिटिव्ह आलेली आहे. प्रायोरिटी पण क्लिक करा. पाय क्लिक केला आहे. ओके, सो न्यूरो लिम्फॅटिक इज लिव्हर 12.9. हा अलार्म पॉईंट आहे. इथे दुखतं आहे का? हां. सो थ्रू लिव्हर आपण लिम्फॅटिक किडनीचे इम्प्रूव्ह करणार आहे एनर्जेटिकली. कारण की काय, एनर्जेटिकली सगळे लिंक्ड असतात. आपल्या घरामध्ये कसं आपण जेवढे मेंबर्स आहेत सगळे आपण एनर्जेटिकली कनेक्टेड आहे. एकाला समजा खूप काही त्रास होतो आहे, सगळेजण अफेक्ट होतात. एक खुश झालात, सगळे खुश होतात. सो इज ट्रू विथ अवर ऑर्गन्स, दे आर इंटरनली कनेक्टेड थ्रू एनर्जीज. म्हणजे तसं त्यांचं फंक्शनिंग डिफरंट आहे, बट इलेक्ट्रिकली दे आर डेफिनेटली एव्हरी ऑर्गन गोज हँड इन हँड. ओके, सो एकाचा पॉईंट इलेक्ट्रिक दुसरीकडे असतो. सो थ्रू दिस वी हॅव करेक्टेड एनर्जेटिकली किडनी. मला फक्त ग्लोव्ज द्याल. हां, आता लॅटरल टेरिगॉइड बघूया. आहे अफेक्टेड. ओके, इट इज बोथ साइड्स अफेक्टेड आहे. म्हणजे त्यांना जेव्हा इथे दुखतंय तर इथला हा मसल इथून वरती इकडे अटॅच. नाव आय विल बी ट्रीटिंग हिज लॅटरल टेरिगॉइड मसल. तर हा डीप इनसाइडचा आहे मसल. ओके, तुम्हाला जॉ ओपन करावं लागेल आणि मी हा बॅलन्स करेल. हा पेनफुल आहे, पण हा रिलीज झाला की तुमची ही कंप्लीट कायनेटिक चेन ओपन होऊन जाईल. ओके, हा करा. इथे खाली असतो हा, हे पेनफुल आहे यांचा. रिलॅक्स, लांब लांब श्वास घ्या. लांब लांब श्वास. सो इट रिक्वायर्स. थांबा, हात खाली ठेवा. रिलॅक्स, लांब लांब श्वास घ्या. डोळ्यातून बरेचदा पाणी पण येतं आहे. इट इज ओके. हा, थोडं क्लिक करा पाय. आपण हे झालं की बघूया इथलं पेन कसं कमी. डोळ्यात पाणी आलं, दॅट इज अ गुड साईन. म्हणजे स्ट्रेस तो निघून गेला. आता इकडचं आ करा. झालं, डन. क्लिक करा. जॉ हा आपला सर्वात सेन्सिटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे आपण शरीरामध्ये जेवढा स्ट्रेस आहे वी अकोमोडेट इट विथ अवर जॉ. म्हणजे बरेचदा काय होतं, स्ट्रेस आला की आपण जॉ टाईट करतो. खूप जणांना जॉ म्हणजे टीथ ग्राइंडिंग असतात. ओके, टाईट असतात आणि कळून नाही. त्यांचे चेहरे असे पफी असतात त्यांचे, कारण की स्ट्रेस इथे असतो. आता सरांचं इथे असं टाईट होतं जॉ. ओके, आता आपण चेक करू त्यांचं किडनीचा सोर्स पॉईंट आहे नाही आहे. इथे बघूया.